चिपळूणमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य आणि धनादेश वाटप, पैसे मागणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। आजर चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात कामगार विभागाच्या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य, सुरक्षा संच आणि विविध योजनांचे धनादेश वाटप पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले। आणि यावेळी बोलताना डॉक्टर सामंत म्हणाले, या योजना गरजू सर्वसामान्य नागरिक आणि महिलांसाठी आहेत। योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणी पैसे मागत असेल तर त्याची नावासह तक्रार करा। अशा व्यक्तींवर 100% पोलीस कारवाई केली जाईल। काही ठिकाणी साहित्य देण्यासाठी 1500 रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून यावर कठोर पावले उचलण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। कार्यक्रमाला तहसीलदार प्रवीण लोकरे, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, नगरपालिका मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलनाने झाली। नागरिक विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। डॉक्टर सामंत यांनी सांगितले की ही योजना कामगारांना अपघात, जखमी होणे किंवा मृत्यू झाल्यास मदत पुरवते। आत्तापर्यंत 50,000हून अधिक कामगारांची नोंदणी झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कधी बंद होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं। महिलांच्या आरोग्यासाठी 9 ते 14 वयोगटातील 50,000 मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लस देण्यासाठी 6 कोटींची तरतूद करण्यात आली असून यामुळे 92% महिलांमध्ये कॅन्सरचा धोका टळेल असे WHO ने स्पष्ट केलं आहे। अंमली पदार्थांविरोधात 90 दिवसांचे विशेष मिशन राबवून त्यांची मुळे उपटली जातील। या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉक्टर सामंत यांनी केलं आहे।